नमस्कार. आत्ता आपण आहोत परळी स्टेशनपासून साधारण 1 किलोमीटर अंतरावरती. माझ्या उजव्या बाजूला आहे सिमेंट कंपनी, तर माझ्या कॅमेरामॅनच्या मागच्या साईडला आहे औष्णिक वीज केंद्राची वसाहत. या मी उभा राहिलेल्या स्पॉटवरच आज सकाळी एक डेड बॉडीही आढळून आली आहे. या डेड बॉडीच्या स्थळावर येण्याचं मुख्य कारण म्हणजे आज सकाळी परळी औष्णिक वीज केंद्राच्या वसाहतीमध्ये एक गुडघ्यापासून खाली तुटलेला पाय आढळून आल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. भल्या सकाळीच ही घटना समोर आल्यामुळे अनेकची घाबरगुंडी उडून गेली होती. दरम्यान या मी उभा राहिलेल्या स्पॉटवर एक डेड बॉडीही आढळून आल्याची घटना उघडकीस आली. परळी संभाजीनगर पोलीस स्टेशन, परळी रेल्वे पोलीस स्टेशन याचा संयुक्त तपास करत आहेत. इथे आढळलेली डेड बॉडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये ठेवण्यात आलेली आहे. कॉलनीमध्ये आढळून आलेला पाय आणि इथे सापडलेली डेड बॉडी याची शक्यता पोलीस पडताळून पाहत आहेत. दोन्ही एकाच इस्माच्या आहेत का याची माहिती किंवा याचा उलगडा लवकरच होईल. कॅमेरामन राजेश सोबत धनंजय अरवणे, महाराष्ट्र न्यूज कनेक्ट, बीड, परळी वैजनाथ.